बाबा तुम्ही मला ते चला. मग आलो. आलं तर मला त्या बाबांचा बी फोटो दाखवून देईन मी तुम्हाला. तिथे गेलो ते मला मागच्या वर्षी काही भेटले नाही. ते काय म्हणे जेवायला बसलो आपण कसे भेटले बसा तुम्ही बाबा म्हणे बसा इथं. सगळे आम्ही एक खट्टी दंडीलाच बसलो 7 जण असं आम्ही 2 जण समोर बसलो असं. त्यांनी धरलं तुमच्या आणि मा हात धरून घातला. तुम्ही जेवू नका म्हणे मा मी तू जेवायचं आहे म्हणे तुम्हाला. त्यांची हिंदीत मी मराठी सांगायला उठून घेतलं म्हटलं मी सेवा करू लागतो दर्शी बाबा. ते म्हणे नाही माझे पहिले शिष्य आहे म्हणे बाबा तुम्हाला 4 नाती म्हणे मला काटा फुटवायला 4 म्हणून हा हो 4 नाती आहे बाबा म्हणे. मग बसला असं तुम्ही बसून बसलो. मग त्यांनी मग सांगितलं राहिले तेव्हा म्हणे 5 परिक्रमा करावं लागतील आता नातू आहे म्हणे. हां काय म्हणे 5 परिक्रमा करा. हा म्हणलं 5 उठलीच चालेल मायवाली करीन. पहिला नातू नव्हता तुम्हाला मुली आहेत ना? 4 मुलाला एकच मुलगा आहे आणि 4 नाती होऊन गेल्या. पण मुलगा नव्हता. हां मग ऐका ना तुमचं. मग काय झालं बाबा पुढं चालून बसले ते बोलायला लागले मला. आता आपलं जेवण झालं दोघांचं तुम्ही सिंहासनावर रात गेले तर तुम्हाला फोन येईन तुमच्या मुलाचा. मुलाचा फोन आला का तुम्ही त्यांना एकच सांगायचं का मला 18 तारखेला माझी हे होईल पाणीचं ते हे परिक्रमा पूर्ण होईल आणि मी 19 कार्यक्रम 18ला होईल. 19ला सकाळीच तुम्हाला दिवस उरलेला नेमता येईल पण तो माझ्या सोनाला काही नेऊ नको काही करू नको म्हणे. यांनी असं या भाषेत मला कंप्लेंट आणि तसंच झालं. महाराज मी आलो सिंहासनावर बसलो बसले कुठे तर पोराचा फोन आला म्हणून दादा काय करू राहिले म्हणलं काय नाही भाऊ झालं जेवण म्हणलं झालं दादा जेवण असं बोललो मी. पण मग माझं ती उकळी फुटली ना त्याचा फोन आल्यावर बाबांनी सांगेल. मग ते लागले का मग म्हणे माझी बायकून सासू मला लई त्रास देऊ राहिली. म्हणलं काय रे भाऊ ते म्हणे 3 महिने झाले त्याची काही ढोरगोल आहे का बा कवऱ्या पुरी तिची केटिंग करा म्हणे त्याचं मुलगी असली ती केटिंग करून टाका काही घेऊ मापुरी त्रास देऊ राहिली. म्हणलं मग भाऊ एक काम कर तर सासूला फोन जोड मला बोलू दे फोनवर. मग त्यांनी फोन जोडला. मग तिला सांगितलं अक्का जे झालं असेल तुझ्याला माझं मोठं घरचं कोण नाही मला येऊपर्यंत 18 तारखेपर्यंत तुला मी रुपयाचा बी खर्च करून देणार नाही आणि तुला फक्त तू 19 तारखे 18 तारखेला आली का तशीच राहून घे. मग मला सकाळी माझी स्वतःची गाडी आहे त्या गाडीतून मला एवढ्याला टाकून दवाखान्यात नाही जसं असलं तर मी ते करीन. तसंच झालं. मग 18ला गेले ती आली तिने बी ऐकलं बिचारीने पोरीला काही नेलं नाही काही नाही केलं. मग राहिलं तर मी गेलो 18ला कार्यक्रम झाला. 19ला सकाळी मुली गेलो होत्या जावई होते. मग त्या गाडीत तेवढे भरले नांदगावला गेलो. डॉक्टरनं 25,000 सांगितले तपासायचे. मोबाईल हिसकून घेतला म्हणलं घेऊन टाक बाबा मोबाईलचं काय मला काय करायचं खर्च यायचं. त्याला नाही हाव करून म्हणलं तुझे साहेब मी 15,000 रुपये देऊन टाकले. काय असं ते म्हणजे बाबा 20 म्हणलं बरं 20. मग त्यांनी नेली तर मग त्या बाईला लेकीला मायला केलं दिलं पाठवून मी आलो बाहेर. तर तिकडून आले डॉक्टर म्हणे पेढे म्हणे बाबा 20 ते 40 दिन. हां मुलगा मी दाखवून देतो मी मोबाईल आणतो नातू आणि सगळं म्हणजे त्याच्या बाबांनी जे बाबा आहे ना ते मग यंदा भेटले मला. त्यांनी लावूनच ओळखलं या घरी 3 दिवस 12 महिने पण कोणत्या ठिकाणी होते? कोणत्या ठिकाणी ते सगळे त्याचे मला सांगत नाही ना महाराज.